मित्रांनो, मंडोळी रोडमध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता दोन साप जुळतायत असा त्यांचा फोन होता, पण मला नंतर शंका आली. खरं तर अर्धा तास झाला आणि धामण सापाला नाग सापानं पकडलेलं आहे, लक्षात घ्या. जवळून माझी मित्र दाखवण्याचा प्रयत्न करतील आणि दोन्ही सापांना खरं तर विष सोडले असेल तर धामण सापाला धोका आहे तो. आणि हा नाग साप लक्षात घ्या, म्हणजे नाग साप सगळ्या सापांना खातोच, पण धामण साप ही त्याचं मुख्य म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांना खाण्यापैकी नाग असा एक साप आहे की सगळ्या सापांना म्हणजे सगळ्या सापांना जवळपास खाऊ शकतोय. नागाला नाग पण खातो, लक्षात घ्या. क्रूर स्वभावाचा साप मानला जातोय आणि त्यानं धामण सापाला अशा पद्धतीनं खरं तर हे प्लॉट आहे, लक्षात घ्या. म्हणजे बाजूची मोकळी जागा आहे आणि त्या ठिकाणी असे केलेलं आहे. कदाचित आता मी दोनांना पकडल्यानंतर सर तुम्ही इथं जवळ दाखवण्याचा प्रयत्न करा, त्याला तुम्ही वाटल्यास असं हे करू शकता. आणि मी धामण साप पळून जाण्याचा प्रयत्न करेल. मी त्याला पहिला पकडेन आणि नाग त्याला सोडण्याची पण शक्यता आहे. खरं तर तसं भक्ष आहे ते, पण तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तो आता चावल्यामुळे तो जास्त रागीट बनलाय, लक्षात घ्या. आणि नाग साप तुम्ही बघू शकता, हा नाग आहे आणि पकडल्यानंतर सुद्धा तोला सोडायला तयार नाही आहे आणि विष सोडल्यानंतर तो साप मरूही शकतो. पण अशा प्रकारच्या घटना आपल्या आजूबाजूला घडतात आणि नाग अजूनही त्याला सोडायला तयार नाही आहे, लक्षात घ्या. अशा प्रकारे मी आता ह्या एवढ्या मोठ्या सापाला दोन्ही सापांना एकाच वेळेला पकडलं आणि काय सांगता येत नाही. साप फार विचार करून विष सोडत असतो, त्यामुळे कधी कधी विष सोडतो, कधी कधी सोडत नाही, लक्षात घ्या. पण नाग उंदीर बेडूक बरोबर सापांनाही भक्ष बनवतो. भला मोठा नाग, लक्षात घ्या. साधारण 4 वर्षाचा धामण आहे आणि नाग मात्र 6 वर्ष वयाचा असायला हरकत नाही. मंडोळ रोडमध्ये. नाव कसं सर तुमचं? संतोष मल्लाप्पा दळवी. संतोष मल्लाप्पा दळवी. खरं तर मी एक दुसरा साप वाटेत पकडून आलो, लक्षात घ्या. तोपर्यंत हे साप थांबले, कारण सिच्युएशन अशी होती. आणि इथं तुम्हाला दिसतंय की हा नर जातीचा साप आहे, लक्षात घ्या. त्याची शिश्न दिसत आहेत जवळून. तर आता कॅमेरा माझ्याकडे नाही आहे, पण त्याच्या गुदातून शिश्न पण बाहेर पडतायत आणि त्याला जखम झाल्यामुळे तो माझ्यावरही अटॅक करत होता. आणि जसं पकडतील तसं मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केलाय. आणि हा धामण आहे आणि हा नाग आहे, लक्षात घ्या. कधी कधी नागाला नाग पण खात असतात आणि अशा प्रकारे आपल्या आजूबाजूला पण घटना घडतात. सापच सापाला खातात, लक्षात घ्या. आम्ही तर सापांना वाचवण्याची गोष्ट करतो, पण निसर्गात हे सगळं चालू असतंय, लक्षात घ्या. त्यांच्या ढवळाढवळ करण्याचा प्रकार आहे, पण लोक वस्तीत असल्यामुळे किंवा घराजवळ असल्यामुळे ह्या सापांना पकडण्याशिवाय पर्याय नव्हता. धन्यवाद.